जर तुमच्या अर्जाचे ई-केवायसी पूर्ण नसेल तर 19व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यात कधीच येणार नाहीत. 19व्या हप्त्याची तारीख निश्चित झाली आहे, पण त्याआधी सरकारने अर्जाच्या नियमात काही मोठे बदल केले आहेत. हे नक्की काय आहेत जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. तुमच्या खात्यात अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण सर्व तांत्रिक अडचणीवरती उपाय पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र सरकारच्या सर्वात लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. विशेषतः 19व्या हप्त्याचे वितरण कधी होणार आहे आणि ज्या महिलांचे पैसे तांत्रिक कारणामुळे अडकले आहेत त्यांच्यासाठी ई-केवायसी अपडेट्स नक्की काय आहेत याची सविस्तर चर्चा आपण आज करणार आहोत. मित्रांनो, ही योजना केवळ आर्थिक मदत नसून राज्यातील लाखो महिलांच्या सन्मानाचा आणि स्वावलंबनाचा एक मोठा आधार ठरते. परंतु जसे जसे हफ्ते पुढे जात आहेत तसे सरकारने नियमामध्ये काही तांत्रिक बदल केले आहेत. अनेक महिलांची तक्रारी येत आहे की त्यांचे आधीचे हफ्ते जमा झाले पण आता अचानक पैसे येणं बंद झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अपूर्ण असलेली माहिती किंवा ई-केवायसी ची प्रक्रिया. 19व्या हप्त्याच्या निमित्ताने सरकारने एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. ज्या महिलांचे कागदपत्रे किंवा बँक लिंक मध्ये त्रुटी आहेत त्यांचे पैसे थांबवले जाण्याची शक्यता आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त हफ्त्याची तारीखच पाहणार नाही तर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल किंवा पेंडिंग असेल तर पुढे अप्रूव्ह कसा करून घ्यायचा, मोबाईल वरून ई-केवायसी करण्याची साधी आणि सोपी पद्धत कोणती आहे आणि बँक खात्याला आधार सीडिंग नेमकं कसं तपासायचं या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला पुराव्यासह देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या एक छोट्याशा तांत्रिक चुकीमुळे किंवा दुर्लक्षामुळे तुमच्या हक्काचे 1500 रुपये कायमचे थांबू शकता. चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओकडे पुढे ढळूया. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की ही योजना नेमकी काय आहे आणि सरकारने ती का सुरू केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांची आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक क्रांतिकारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांचे पोषण, आरोग्य आणि त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य मजबूत करणे आहे. या अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट त्यांच्या बँके खात्यामध्ये दिले जातात. ही योजना कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असणाऱ्या आणि पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही रक्कम महिलांना त्यांच्या दैनंदिन छोट्या मोठ्या गरजांसाठी कुणाकडेही हात पसरण्याची वेळ येऊ नये या भावनेतून सरकारकडून दिली जात आहे. आता आपण वळूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे 19व्या हप्त्याच्या आणि ई-केवायसी कडे. सध्या फेब्रुवारी 2026च्या या टप्प्यात सरकारने 19व्या हप्त्याचे वितरण करण्याच्या तयारीत आहे. पण यामध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. सरकारने आता सर्व लाभार्थ्यांसाठी म्हणजे ई-केवायसी अनिवार्य केले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे योजनेत पारदर्शकता आणणे आणि फक्त खऱ्या पात्र लाभार्थ्यांनाच पैसे मिळवतील याची खात्री करणे. ई-केवायसी म्हणजे तुमच्या आधार कार्डची माहिती तुमच्या अर्जाशी पुन्हा एकदा ऑनलाईन पडताळली जाते. जर तुमचे ई-केवायसी पूर्ण नसेल तर सिस्टीम तुमचा अर्ज इनकम्प्लीट किंवा पेंडिंग दाखवते, ज्यामुळे हप्ता रोखला जातो. केवळ ई-केवायसीच नाही तर तुमचे बँक खाते NPCI द्वारे लिंक असणे आवश्यक आहे. जर तुमचे आधार लिंक नसेल तर सरकारकडून पैसे पाठवले तरी ते ट्रान्झॅक्शन फेल होतात. त्यामुळे 19व्या हप्त्यापूर्वी तुमचे स्टेटस अप्रूव्ड असूनही ई-केवायसी पूर्ण आहे की नाही हे तपासणं अनिवार्य आहे. आता या अपडेटचे फायदे म्हणजे बेनिफिट्स आपण बघूया. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की ही ई-केवायसी पुन्हा पुन्हा का करावे लागते, तर याचे काही मोठे फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे यामुळे चुकीच्या किंवा बोगस अर्जांना आळा बसतो, ज्यामुळे खऱ्या गरजू महिलांचे पैसे वेळेवर जमा होतात. दुसरे म्हणजे एकदा तुमचे ई-केवायसी आणि आधार लिंकिंग यशस्वी झाले की भविष्यात येणारे सर्व हप्ते कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट तुमच्या खात्यात जमा होईल. यामुळे तुम्हाला वारंवार बँक फेऱ्या मारण्याची किंवा अर्जाची चौकशी करण्याची गरज पडणार नाही. तिसरा महत्त्वाचा फायदा असा आहे की जर तुमच्या आधार कार्डवर किंवा बँकेत नावांमध्ये काही त्रुटी असतील तर ई-केवायसी दरम्यान त्या दुरुस्त करण्याची संधी मिळते, ज्यामुळे तुमचे पेमेंट कधीच रडखडणार नाही. थोडक्यात सांगायचे तर
तुमच्या खात्याची सुरक्षा आणि पैशाची हमी मिळवण्यासाठी हे ई-KYC अपडेट तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. आता अर्ज कुठे करायचा, कधी आणि कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. आता आपण प्रत्यक्ष प्रक्रियेबद्दल आणि सर्वात महत्त्वाच्या अशा डेडलाईन बद्दल बोलूया. जर तुम्ही नवीन लाभार्थी असाल किंवा तुम्हाला तुमच्या अर्जात काही बदल करायचे असतील तर हे काम तुम्ही प्रामुख्याने 3 प्रकारे करू शकता. पहिला म्हणजे नारी शक्ती दूत मोबाईल ॲप. हे ॲप तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे तोच वापरून लॉग इन करा आणि ई-KYC या पर्यायावरती क्लिक करून तुमचा आधार नंबर आणि OTP टाकून प्रक्रिया पूर्ण करा. दुसरा म्हणजे अधिकृत पोर्टल ladkibahin.maharashtra.government.in, जिथे तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून माहिती अधिक अचूकपणे अपडेट करू शकता. आणि तिसरा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका सेतू केंद्र किंवा CSC सेंटर. जर तुम्हाला मोबाईलवर तांत्रिक अडचण येत असेल, जसे की OTP न येणं किंवा डॉक्युमेंट अपलोड न होणं, तर अजिबात वेळ न घालवता आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन त्या केंद्रावर जा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की हे काम कधीपर्यंत पूर्ण करायचे आहे. मित्रांनो, सरकारने 19व्या हप्त्याचे वितरण फेब्रुवारी 2026च्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू केले आहे. अनेक महिलांच्या खात्यात 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान पैसे जमा सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. पण ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी आहेत किंवा ज्यांचे ई-KYC अपूर्ण आहे, अशा सर्वांना सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत शेवटची मुदत दिली आहे. हो, अगदी बरोबर ऐकलं. 31 मार्च 2026 ही ई-KYC दुरुस्तीसाठी आणि प्रलंबित कागदपत्रे अपलोड करण्यासाठी शेवटची तारीख आहे. जर तुम्ही या तारखेपर्यंत तुमची माहिती अपडेट केली नाही तर एप्रिल महिन्यापासून तुमचे नाव कायमचे अपात्र यादीत येऊ शकते. त्यामुळे फेब्रुवारीच्या या 19व्या हप्त्यापासून ते पुढच्या सर्व हप्त्यांचा लाभ सलग मिळवण्यासाठी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे अपेक्षित आहे. आता अर्ज करताना किंवा अपडेट करताना काही कागदपत्रे तुमच्याकडे स्कॅन स्वरूपात तयार ठेवा. यामध्ये तुमचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, जर डॉमिसाईल नसेल तर 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला चालेल. स्वतःच्या सहीचे हमीपत्र आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँक पासबुकचा फोटो स्पष्ट असावा. लक्षात ठेवा, नवीन अर्ज नोंदणी अजूनही काही विशेष अटींवरती आणि प्रलंबित प्रकरणांवरती स्वीकारली जात आहे. विशेषतः ज्या महिलांचे लग्न नवीन झाले आहे किंवा ज्यांची वयाची 21वी वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत, त्यांनी ही संधी सोडू नका. तुमचा आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याशी NPCI मॅपिंगद्वारे जोडलेला आहे की नाही हे एकदा तुमच्या बँकेत जाऊन खात्री करून घ्या. कारण सरकारकडून पैसे सुटले तरी बँक लिंकिंग नसल्यास ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही. तर मित्रांनो, ही होती माझी लाडकी बहीण योजनेची 19व्या हप्त्याबद्दलची आणि ई-KYC अपडेटची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या असतील आणि ई-KYC नक्की कसं करायचं याचा मार्ग तुम्हाला सापडला असेल. लक्षात ठेवा, सरकारने दिलेली ही सुवर्ण संधी आहे, त्यामुळे तांत्रिक बाबींमुळे आपला हक्क गमावू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि खरोखर उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसंच ही माहिती तुमच्या प्रत्येक मैत्रिणीला, तुमच्या गावातील ग्रुपवरती, नातेवाईकांना, महिलांना नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचेही हक्काचे पैसे अडकणार नाहीत. आणि तसंच तुमचे काही प्रश्न असतील किंवा ई-KYC करताना तुम्हाला काही तांत्रिक अडचण येत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192 वर. बॉसवाला, बी द बॉस.